मैत्रिणींचे सहर्ष स्वागत. एकच मिनिट माताजी. काही काहींचे व्हिडिओ चालू आहेत माताजी. एक मिनिट. चालू. हो हो हो. आजचा विषय खरं तर आपण सगळेजणी अगदी लहानपणापासून ह्या विषयावर किंवा ह्याच्यावर कुणीतरी आपल्याला चलता चलता एक वाक्य सुनावत असतं नेहमी. पहिल्यापासून अगदी अगदी आपल्या बालपणापासून आपण ऐकत आलो आहोत. तर आजचा जो विषय आहे की पॉवर ऑफ युनिटी म्हणजे एकतेमधील शक्ती ही काय आहे आणि ती कशा पद्धतीने आपण जर एकत्रित येऊन ते कार्य केले, एकत्रित आलो आणि कुठलेही कार्य केले तर ते कशा पद्धतीने पुढे जाऊ शकते. मग ते आध्यात्मिक असू देत किंवा भौतिक असू देत, याच्यावर आज आपण थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मैत्रिणींनो, आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की आपली जी पिढी, आपण म्हणू शकतो की आपलं जे जनरेशन आहे, की आपण जे आता 35 किंवा 40च्या अबाव जे असतील, की यांनी हे अनुभवलेलं आहे की एकत्रित म्हणजे आपण जे आपलं जे बालपण गेलेलं आहे, तर बऱ्याच जणींचे बालपण हे असे एकत्रित कुटुंब पद्धतीत गेले असणारे. मला वाटतंय नक्कीच याचा अनुभव आपल्या ज्या जनरेशनच्या आपल्या ज्या मैत्रिणी असतील तर त्यांनी हा नक्कीच अनुभव घेतला असेल. तर आपल्यामध्ये बघू शकतो की आपलं जे बालपण गेलं तर कित्येक जणींचं एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये गेलेलं आहे. आणि आता जे आपण अनुभवलेलं आहे ते आज जनरेशन गॅप म्हणू शकतो आपण, की ते आज आपण आपल्या मुलांना तो अनुभव देऊ शकत नाही किंवा आपल्या आई वडिलांनी जे अनुभवलं होतं ज्या प्रमाणामध्ये, त्या जनरेशन गॅपमध्ये ते आपण नाही अनुभवलेलं. तर आपल्या बालपणीचं जे आपण बघितलं की आपण एकत्रित कुटुंबामध्ये लहानचे जर मोठे झालेलं असेल तर आपल्याला सगळ्यांनाच अनुभव आहे की याचे फायदे काय असतात. एकत्रित कुटुंबामध्ये आपण जेव्हा लहानचे मोठे होतो तेव्हा आपली जडणघडण ही किती छान पद्धतीने होत असते. की एकत्रित कुटुंबामध्ये आपल्याला आपले काका काकू, आजी आजोबा, आई वडील, चुलत भावंड वगैरे सगळे एकत्रित असतात. तर त्यांच्याकडून आपण कितीतरी गोष्टी शिकत असतो. कितीतरी गोष्टींमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये फायदा, जडणघडणीमध्ये, आपल्या संगोपनामध्ये या सर्व गोष्टींचा फायदा आपल्याला मिळत असतो. मग ही जर एकत्रित कौटुंबिक पद्धत ही अगदी आपण वैयक्तिक स्तरावर जरी विचार केला तरी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये किती प्रकारचे पैलू विकसित होत असतात. आणि हीच एकत्रित कुटुंब पद्धती जेव्हा विभक्त झाली, की आता आपण बघतो की नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने असेल किंवा कुठल्याही निमित्ताने आपण जेव्हा बाहेर पडतो किंवा आपलं कुटुंब जेव्हा बाहेर पडतं तेव्हा आपण ते मुलांना, आपण आपल्या मुलांना आता ते देऊ शकत नाही. तर याचे होणारे समाज मनावर होणारे परिणाम हे सुद्धा आपण बघू शकतो की कशा पद्धतीने, की आज जर मुलांना आपल्या संस्कार द्यायचा असेल तर आजी आजोबा हा किती मोठा घटक होता कुटुंबामध्ये, की आजी आजोबांमुळे की मुलांना किती चांगल्या पद्धतीचे नकळतपणे हे संस्कार रुजले जायचे. आणि आता मात्र आपल्याला हे संस्कार असतील किंवा हे नीती तत्व असतील हे मुलांना आपल्याला शिकवावं लागतंय, सांगावं लागतंय. आणि पहिलं एकत्रित कुटुंबामध्ये आपल्याला आपल्या समोर अशी व्यक्तिमत्व दिसायची. मग कुठलीही गोष्ट ही सांगण्यापेक्षा जेव्हा कृतीमध्ये एखादी गोष्ट दिसती तेव्हा ती मुलांच्या मनावर किती बिंबवली जाते. तर हे एक अगदी छोटस उदाहरण की एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धती, म्हणजे जेव्हा आपण एकत्रित येऊन कुठलीही गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे फायदे जास्त असतात आणि तोटे फार कमी असतात. आणि जरी ते तोटे थोडेसे तोटे जरी असले ना तरी त्याचा असा काही खूप असा निगेटिव्ह परिणाम होत नाही. तर फायदे हे नेहमीच जास्त असतात. तर आपण बघितलं की ही एकत्रित कौटुंबिक पद्धत. मग अशा पद्धतीने जर आपण इतिहासाच्या पानं जर काही उलगडले तर ऐतिहासिक कथा सुद्धा आपल्याला दिसतील की ही एकी जी आहे ही एकी किती काम करते, किती अशक्य अशा गोष्टी ही एकी शक्य करून दाखवते. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपला देश हा पारतंत्र्यामध्ये होता आणि त्याच्या 1856चे जे युद्ध झाले, त्या युद्धाच्या अगोदर कितीतरी छोटे छोटे उठाव होत होते, की छोट्या छोट्या ग्रुपमध्ये ते विरोध करत होते इंग्रज साम्राज्याला. पण ते शक्य होत नव्हतं. पण जेव्हा हा 1856चा हा मोठा युद्ध झालं, जो उठाव झाला, त्याच्यामध्ये हे सगळे छोटे ग्रुप सगळे एकत्र आले आणि हे एकत्रित येण्यामुळे इंग्रज राजवटीला ते किती पद्धतीने हलवू शकले याचं उदाहरण आपण इतिहासांमध्येही बघू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात ज्वलंत उदाहरण जर आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आपण त्याच्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत
ते मोगलांच्या कुठल्या बाबतीत ते तुलनात्मक होते, कुठल्याच बाबतीत नव्हते. तसा जर विचार केला तर मोगलांचं जे साम्राज्य होतं ते पूर्ण त्याच्यावर पसरलेलं होतं महाराष्ट्रामध्ये. त्यांच्याकडे शक्ती होती, सैन्य होतं, ताकद होती, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मग तसं पाहायला गेलं तर शिवाजी महाराज अगदी नगण्य होते त्यांच्या पुढे. पण ह्याच शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे हातामध्ये घेऊन ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांना विरोध केला त्यांनी त्यांच्या मुघलांच्या साम्राज्याला, आणि त्याच्यातून आपण बघू शकतो की आज हिंदवी स्वराज्य किंवा हिंदव जो धर्म आहे आपला, तो धर्म वाचला आणि ते शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. तर हे किती मोठं उदाहरण आहे की जर आपण एकीने जर कार्य केलं, कुठलीही गोष्ट एकीने केली तर त्याच्यामध्ये किती अशक्य अशा गोष्टी शक्य होतात आणि कितीतरी गोष्टी आपण शक्य करू शकतो या एकीमध्ये. म्हणून ही पॉवर ऑफ युनिटी हा जो शब्द आहे ना, हा ऍक्च्युली खूप मोठा शब्द आहे, खूप मोठं वाक्य आहे हे. आणि हे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण अवलंबू शकतो. भले ते आपले सांसारिक जीवन असेल किंवा आध्यात्मिक जीवन असेल, कुठल्याही क्षण म्हणजे अगदी आपल्या स्वतःपासून, बहीण भावंडांपासून सुरुवात करून आपल्या कुटुंबापासून, जॉईंट कुटुंब, एकत्रित कुटुंबापासून समाज मनापर्यंत, अगदी राष्ट्रापर्यंत हा शब्द कुठेही असा होणार नाही की हा उपयोगी पडणार नाही. मग अशा पद्धतीचे ऐतिहासिक उदाहरणं आपण बघतोय, वैयक्तिक स्तरावरची काही उदाहरणं आपण बघतोय की हे एकीचे बळ आपल्याला किती महत्वाचे आहे. की आपल्या बालपणीच्या काही संस्कार ज्या शिकवणी होत्या त्याच्यामध्ये ही एक गोष्ट मला आठवते की ही नेहमी असायची की जी एक एक लाकूड तोडण्यामध्ये आणि ते लाकूड तोडण्यामध्ये किती इझी असतं की सहज एक त्याला हे मारलं, कुऱ्हाड मारली की ती तुटते. पण त्याच लाकडीची एक मुळी केली तर ती एकत्र केली तर ती तुटणे किती अवघड आहे. असे आपण बालपणापासून ह्या गोष्टी शिकत आलेलो आहोत. तर हे आता सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो, हे सुद्धा याचं सुद्धा आपण चिंतन मनन खरं करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण बघतो की ही जी एकी आहे ही निसर्गामध्येही आपल्याला दिसते. निसर्गामध्ये जर बारीक निसर्गामधून पण आपण कितीतरी गोष्टी शिकू शकतो. की त्याच्यामध्ये जर आपण पहिलं बघितलं की एकतेचे जे सामूहिक बळ आहे ते निसर्गामध्ये आपल्याला खूप जवळून पाहायला मिळतं. मला वाटतं एक गीता कोर्स मध्ये एक क्लास झाला होता आणि त्या क्लासमध्ये मी त्याचा पीपीटी पण दाखवला होता. आता काही पीपीटी नाहीये त्याचा, पण रेड वूड ट्री म्हणून एक साऊथ आफ्रिकेत मला वाटतं की त्या जंगलामध्ये ते झाड आढळतं की ते 500, 700, 800, 1000 वर्षांपर्यंत ते पृथ्वीवर राहते. तर ते कशामुळे राहतं? तर त्या जंगलामध्ये ते रेड वूड ट्री जे आहे ना, तर त्याची मुळं जी आहेत ना ती पूर्ण जमिनीमध्ये खोलवर रुजलेली आहेत. आणि ती खोलवर रुजलेली जाऊन ती रुजलीच नाही तर एका झाडाचं मूळ दुसऱ्या झाडाच्या मुळामध्ये अडकलेलं आहे. आणि त्यांनी असा सेक हँड मध्ये असा हे केलेलं आहे, त्या झाडांचा सेप बनलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाण्याची असेल किंवा दुसरे काही कुठलं संकट येतं झाडांवर, तेव्हा जर समजा उदाहरणार्थ जर पाणी कमी पडलं त्यांना, तर ही मुळं काय करतात, एका झाडाच्या मुळातलं पाणी ते दुसऱ्या मुळाला देतं, दुसऱ्यातलं तिसऱ्याला देतं आणि अशा पद्धतीने ती झाडं एकमेकांना टिकवून ठेवतात. तर हे खूप छान उदाहरण आहे खरं तर, की कसं एकमेकांच्या साथीने आपण सुद्धा जर विचार केला तर आपण सुद्धा अशा पद्धतीची प्रगती करू शकतो. की हे झाडांच्या निसर्गामधून आपल्याला दिसते की एकमेकांच्या हातात हात घालून आपण जसं म्हणतो की आपण पुढे गेलं पाहिजे, तशी ही झाडांची मुळं जी आहेत ती एकमेकांमध्ये एकमेकांना बिलगून ते पृथ्वीवर त्यांचं आयुष्य वाढवतात. दुसरं उदाहरण म्हणजे आपण बघतो की वेगवेगळे पक्षी असतात की ते व्ही शेप मध्ये, म्हणजे आता मला त्या पक्षाचं नाव हे करता लक्षात नाही माझ्या. खरं तर ते व्ही शेप मध्ये ते पक्षी उडतात. आणि ते रोज हजारो किलोमीटरचं अंतर काटत असतात. तर आपल्याला प्रश्न पडेल की हे पक्षी हजारो किलोमीटरचं अंतर कसं काय काटू शकतात, कसं काय ते अंतर पार करू शकतात? तर त्यांच्यामध्ये ना एक गमतीची गोष्ट आहे की हे जे पक्षी असतात ना, तर यातले 2 पक्षी जे असतात, 1-2 पक्षी ते पुढे येतात आणि पुढे येतात असा व्ही आकार असतो आणि त्यातले 2-3 पुढे येतात आणि पुढे आल्यानंतर साहजिकच आहे की जो वाऱ्याचा जो फ्लो असतो तो पूर्ण ह्या पुढच्या पक्ष्यांवर येतो आणि ह्या पुढच्या पक्ष्यांच्या अंगावर आल्यामुळे पाठीमागचे जे पक्षी हवेमध्ये उडत असतात तर त्यांना त्याचा जास्त विरोध जाणवत नाही आणि त्यामुळे त्यांची एनर्जी कमी लागते. आणि जेव्हा अशा पद्धतीने हे पुढचे पक्षी ती हवा स्वतःच्या अंगावर घेतात आणि मार्गक्रमण करतात, पुढे गेल्यानंतर काही अंतर गेल्यानंतर हे पक्षी थकतात आणि हे पक्षी थकल्यानंतर परत दुसरे पक्षी पुढे येतात.
आणि ते अंतर कापायला सुरुवात करतात. अशा पद्धतीने ही एकमेकांची एनर्जी सेव्ह करून आणि एकमेकांची एनर्जी योग्य वेळी ती वापरून अशा पद्धतीने हे पक्षी एकत्रित अंतर हजारो किलोमीटरचं कापतात. तर हे किती छान उदाहरण आहे. निसर्गामध्ये आपण बघू शकतो की प्राणी असतील, पक्षी असतील, झाडं असतील, वृक्ष, हे सगळे आपल्याला हे शिकवत आहेत. दुसरी अजून एक आपण बघू शकतो की कळपाने राहणारे प्राणी आहेत. हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की आपण जर एखाद्या जंगलामध्ये गेलो तर तिथे कळपाने राहणारे प्राणी असतात आणि ते स्वतःचं प्रोटेक्शन करतात. जर एखादा जरी प्राणी त्याच्यातून त्या कळपामधून जर बाहेर पडला तर किती अवघड आहे की त्याला त्याचं संरक्षण करणं. कुठलाही शक्तिशाली प्राणी येऊन तो त्याच्यावर अटॅक करू शकतो. पण तेच जर एकत्रित येऊन त्याला सामोरे गेले तर कुठलाही प्राण्यापासून त्यांना भीती राहत नाही. मग अशा पद्धतीचे आपण हे निसर्गामध्ये, इतिहासामध्ये, ऐतिहासिक घटनांमध्ये असे कितीतरी उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये आपण आता जास्त डीप मध्ये नाही जाऊ शकत, कारण तो एक वेगळा विषय होईल. हे फक्त उदाहरण एक आपण समजून घेण्यासाठी बघू शकतो. आणि दुसरे म्हणजे जसं आता आपल्या मंदिरामध्ये खूप छान सगळ्या माताजी येऊन हार सेवा करतात. सध्या आता बंद आहे ती हार सेवा, पण बघितलं ना त्या हार सेवेमध्ये जेव्हा ही फुलं तोडली जातात बागेतली, तर त्याच्यामध्ये सोनचाफा असतो, गुलाब, निशिगंध, मोगरा, अशी विविध प्रकारची फुलं असतात. आणि ती फुलं एका डब्यात भरून ठेवली आणि ती अशी रंगबिरंगी फुलं दिसतात. पण ती कशी असतात, अशी अस्ताव्यस्त पसरलेली असतात त्या डब्यामध्ये. म्हणजे असा एक सारखेपणा त्याच्यामध्ये नसतो. पण जेव्हा ह्या माताजी सर्व येतात आणि इतका सुंदर हार फुलांचा करतात, मग त्या एकाच हारामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारची फुलं ते गुंफतात. आणि मग त्याच्यामध्ये कुठलं गुलाबी असेल, कुठलं चॉकलेटी असेल, कुठला मरून असेल, मग तो सुंदर हार तयार होतो त्या फुलांचा. म्हणजे याचा अर्थ काय, की जेव्हा रंगबिरंगी फुलं ही अस्ताव्यस्त असतात तेव्हा त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. परंतु याच फुलांचा एकत्रित येऊन सुंदर हार तयार केला जातो, तो भगवंतांना अर्पण केला जातो. तर भगवंत किती सुंदर दिसतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण बघू शकतो की विविधतेमध्ये ही एकता. म्हणजे कितीही विविध स्वभाव, विविध गोष्टी असतील, पण ते जेव्हा एकत्रित येऊन कुठलंही कार्य करतात तर ते जास्त आकर्षित होतं. आणि अशा पद्धतीची कुठलीही ऍक्टिव्हिटी आपण जेव्हा आध्यात्मिक जीवनामध्येही करू तेव्हा ती भगवंतांना खूप खूप आकर्षित करते. तर अशी ही वेगवेगळी उदाहरणं, ह्या उदाहरणामध्ये आपण बघतोय की जेव्हा जेव्हा आपण एकत्रित येऊन कुठलंही कार्य करतो आणि जेव्हा ह्या कार्य करण्यामध्ये, एकत्रित येण्यामध्ये कितीतरी गोष्टी असतात हो, की कधी आपली शक्ती कमी असते. जसं त्या पक्षाप्रमाणे की आपली शक्ती ही कमी असते, पण जेव्हा समूहामध्ये आपण कार्य करतो तेव्हा आपोआप आपली जी छोट्या स्वरूपात का होईना ती शक्ती एकत्रित येण्याच्या मध्ये लागते, तेव्हा आपली शक्ती ही मोठी होते. आणि जसं अशा पद्धतीने आपल्या ज्या काही उणिवा असतील, दोष असतील, ते सुद्धा एकत्रित येण्याने त्या एकत्रित ग्रुपमध्ये आपल्या त्या झाकळून जातात आणि एक प्रकारे त्यांना प्रेरणाही मिळते. तर शास्त्रांमध्येही वेगवेगळ्या कथा आहेत. आपण शास्त्रांमध्ये वळूया आता, की शास्त्रांमध्ये कुठल्या कुठल्या कथा आपल्याला एकीचं बळ शिकवतात किंवा हे एकतेमध्ये केलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या किती प्रभावशाली ठरतात. रामायण आपल्या सर्वांनाच माहित आहे. आणि रामायणामधली जी ही वानर सेना आहे, ही आपल्या सगळ्यांनाच माहिती की ही हनुमानजींची वानर सेना. तर तसं पाहायला गेलं तर एका वानराकडे आपण काय म्हणून बघतो की उपद्रवी प्राणी, ह्या फांदीवरून त्या फांदीवर उडी मारणारा, काहीतरी हिसकावून घेणारा, कशा पद्धतीने जे वृंदावन यात्रेला भक्त आपल्या ज्या माताजी गेलेल्या असतील त्यांना सगळ्यांनाच अनुभव आहे की एखादं वानर किंवा माकड दिसलं की छातीत धस्कन होतं, की पटकन आपण त्या यात्रेमधले ते अनुभव आहेत की कसं आपण कॅरी जे हातात असेल ते पटकन पर्स मध्ये टाकतो. तर असा हा वानर आणि असं हे माकड उपद्रवी. तर ही वानर सेना जेव्हा एकत्रित आली, रावणाने अगदी देवी देवतांनाही शह दिला होता. देवी देवतांना सुद्धा त्यांनी नियंत्रित केलं होतं. पूर्ण ब्रह्मांडावर त्यांनी राज्य गाजवलं होतं. अशा रावणाला सुद्धा ते हरवू शकले. आता तसा विचार जर केला तर वानराकडे कुठलं शस्त्रास्त्र, कुठली तपश्चर्या किंवा कुठली शक्ती. पण याच्यातून आपण एक बोध घेऊ शकतो की त्यांनी जे कार्य केलं ते प्रभू रामचंद्रांवर प्रेम होतं, त्यांची भक्ती होती या वानरांची. आणि त्या भक्तीमुळे, त्या प्रेमामुळे प्रभू रामचंद्रांनी त्यांना ती शक्ती दिलेली. खरे पाहायला गेलं तर ती ताकद जी होती ती प्रभू रामचंद्रांची होती. पण त्यांचं जे एकत्रित येणं आणि जे भगवंतांना शरणागत होणं किंवा भगवंतांना मदत करणे ही जी भावना होती,
म्हणजे मदत आपण भगवंतांना कोण मदत करणार आहे, पण तरी एक माध्यम असतं की कुठेतरी आपण भगवंतांना शरणागत होऊ. मग ती शरणागती होती, तर त्या शरणागतीमधून त्या वानर सेनेने किती मोठं कार्य केलं हे आपल्या सर्वांना माहित आहे. दुसरं एक आपण उदाहरण बघूया की ह्याचं उदाहरण श्रील प्रभुपाद. श्रील प्रभुपाद जे आहेत, आपल्याला सर्वांनाच माहित आहे की इस्कॉन संस्थेचे संस्थापकाचार्य श्रील प्रभुपाद यांनी जीबीसी ही संस्था स्थापन केली. जीबीसी म्हणजे भारतीय, जीबीसी म्हणजे प्रभुपादांनी असं एक हे स्थापन केलं की ज्यांच्यामुळे एका म्हणजे पूर्ण जगामध्ये जो कृष्ण भावनेचा प्रचार होत आहे, तर तो कृष्ण भावनेचा प्रचार प्रॉपर एका दिशेने जावा, प्रॉपर अशा योग्य अशा मार्गदर्शनाखाली जावा. म्हणजे थोडक्यात काय की कमी शक्ती, कमी मॅन पॉवर मध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे. तर ही जीबीसी ही जी भारतीय गव्हर्निंग बॉडी म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणून, याच्या थोडंसं बॅकग्राऊंडला जाऊया की प्रभुपादांनी ही जीबीसी का स्थापन केली. तर याच्यामध्ये आपण एक हे आहे की श्रील प्रभुपाद यांचे गुरु महाराज श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे होते. तर यांनी पूर्ण भारतामध्ये गौडीय मठाची स्थापना केलेली होती. आणि हे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर ज्यावेळेस होते त्यावेळेस इंग्रजांचं राज्य आपल्या देशावर होतं. आणि हे ब्रिटिश लोक जे आहेत ते इंडियन रेल्वे जी भारतामध्ये चालवायची त्यांची एक गव्हर्निंग बॉडी होती. तिचं नाव होतं जीबीसी, गव्हर्निंग बॉडी ऑफ कम्युनिटी. तर ती जी बॉडी होती तर ती भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांना हा शब्द खूप आवडला आणि त्यांनी विचार केला की आता मी आहे तोपर्यंत हे कार्य चालू राहील, पण मी गेल्यानंतर याला काहीतरी नियम लागतील, काहीतरी तरच ते एकत्रित राहून करू शकतात हे सगळे. माझ्या मागे मी आहे तोपर्यंत चालेल. म्हणून त्यांनी ती जीबीसी हा जो शब्द होता भारतीय गव्हर्निंग बॉडी, तो त्यांनी ती जीबीसी गौडीय मठामध्ये तो त्यांनी सुरुवात केली. त्यांनी सांगितली की ही जीबीसी ही जी आहे ती आपल्या गौडीय मठामध्ये पण आपण स्थापन करूया. आणि सांगितलं की ही माझ्या मागे त्या जीबीसीच्या अंतर्गत तुम्ही हे सगळी जी काही आहे प्रचार आहे किंवा जी सेवा आहे ते त्याच्या अंतर्गत चालू ठेवा म्हणून. पण आता प्रॉब्लेम काय झाला की जेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर गेले या जगातून, तर काही शिष्यांनी भक्ती सिद्धांतांच्या हे काही ऍक्सेप्ट केले नाही. त्याच्यानंतर त्यांचे एक संन्यासी शिष्य होते आणि दुसरे एक होते गृहस्थी, त्यांचं नाव होतं गणेश. आता हे गणेश म्हणजे ऍक्च्युली त्यांचं नाव होतं दुसरं, पण यांना म्हणायचे गणेश का, तर ते इतके बुद्धिमान होते, प्रचंड बुद्धिमान होते, म्हणून त्यांचं नाव त्यांनी गणेश दिलं होतं. तर हे संन्यासी जे आहेत ते संन्यासी आणि हे गृहस्थी या दोघांमध्ये वाद लागला. कारण ते संन्यासी म्हणायला लागले की मी संन्यास घेतलेला आहे, माझं जीवन मी समर्पित केलेलं आहे, त्यामुळे ह्या गौडीय मठाचा मी वारसदार आहे, त्यामुळे मी म्हणेल तसंच हे कार्य चालू राहणार. आणि हे जे गणेश होते हे म्हणायचे की मी गुरु महाराजांना पुस्तकं लिहिण्यासाठी मदत केलेली आहे, त्यांची पुस्तके वितरित करणे असेल किंवा काय, तर मी याचा वारस आहे, त्यामुळे मी म्हणेल तसं हे कार्य चालणार. म्हणजे भक्ती सिद्धांतांनी जे सांगितलं होतं जीबीसी स्थापन करून त्या अंतर्गत कार्य करा, ते तर झालंच नाही, परंतु त्यांच्या ह्या दोन शिष्यांमध्ये इतके वाद विकोपाला गेले की सगळीच ते कोर्ट कचेरीमध्ये गेलो. आणि नंतर ही सगळी प्रॉपर्टी जी आहे ही सगळी प्रॉपर्टी कुणी खाल्ली, सगळ्या वकिलांनी खाल्ली. म्हणजे विचार, आणि या सगळ्या गोंधळामध्ये गौडीय मठ जवळजवळ संपुष्टात आला. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की एकेकाळी जे श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर इंग्रजांना प्रचार करायचे, जे इंग्रज भारत देशावर राज्य करत होते आणि त्या भारत देशावर इंग्रज राज्य करायचे, आणि त्यांना श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रचार करत होते कृष्ण भावनेचा. त्याच्यावरून विचार करा की भक्ती सिद्धांतांची शक्ती काय असेल. आणि तो गौडीय मठ यांच्या वादामध्ये जवळजवळ संपुष्टात आला. तर प्रभुपाद सांगायचे की माझे गुरु महाराज हे ह्या जगातून लवकर निघून गेले, कारण खरं तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे खरंच खूप लवकर निघून गेले ह्या जगातून. तर ते सांगायचे की त्यांचे शिष्य त्यांनी बघितलं, म्हणजे खरं हे कलकत्त्यामधील घटना आहे की कलकत्त्यामध्ये एक गौडीय मठ त्यांच्या गुरु महाराजांनी स्थापन केला आणि त्याच्यामध्ये ज्या काही रूम होत्या, वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या रूम होत्या, मार्बल वगैरे लावलेल्या मंदिराला, तर या शिष्यांची याच्यावरून भांडणं सुरू झाले की ही रूम मला पाहिजे. दुसरा म्हणायचा नाही, याच रूम मध्ये सूर्यप्रकाश चांगला येत नाही, त्यामुळे मला तीच रूम पाहिजे. दुसरा म्हणायचा नाही, मला हीच रूम पाहिजे.
हे वाद झाले अक्षरशः त्यांच्या शिष्यांचे. आणि एके दिवशी श्रील प्रभुपादांना भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर भेटले आणि त्यांना म्हणाले की तू कधीच भांडण करत नाहीस, त्यामुळे मला तू खूप आवडतोस. त्यामुळे तू एक काम कर की हे जे वाद चाललेले आहेत माझ्या शिष्यांचे, याच्यामध्ये जे भिंतीला लावलेलं मार्बल आहे ना, ते मार्बल काढ, ते विक आणि ते विकून तू पुस्तकं छाप आणि त्याचा इंग्रजी भाषेमध्ये प्रचार कर. विचार करा, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर श्रील प्रभुपादांना हे सांगतायत. त्यांना किती दुःख झालं असेल ह्या गोष्टीचं. म्हणजे जेव्हा आपण काही गृहस्थ असतील, डोनेट करणारे, लक्ष्मी डोनेट करणारे जे काही असेल ते, तेव्हा आपण त्या पैसे घेऊन आपण मंदिराचं सुशोभीकरण करतो. आणि त्या मंदिराचं सुशोभीकरण केल्यानंतर जर कोणी म्हणत असेल कुठल्या गुरु किंवा आचार्य, ते जे मंदिराला सजवलेलं आहे ते काढून घ्या, असं कुणी म्हणू शकतं का? जे मंदिराला भगवंतांच्या एकदा सजवलं आहे ते कुणी काढून घेतं का? पण इथे भक्ती सिद्धांत म्हणतायत की ते मार्बल काढून घे तू. म्हणजे त्यांच्या हृदयाला किती दुःख झालं असेल की ते तू काढून घे आणि त्याचा कृष्ण भावनेचा प्रचार करते विकून, पुस्तकं छाप. म्हणजे हे त्यांना कितीतरी दुःखदायक होती ही गोष्ट सांगणं. आणि मग याच्यातून श्रील प्रभुपाद आपल्याला सांगत आहेत की श्रील प्रभुपाद म्हणतात की माझे गुरु महाराज ह्या शिष्यांची भांडणं बघून, माझ्या गुरुबंधूंची भांडणं बघून भक्ती सिद्धांत ह्या जगातून लवकर निघून गेले, नाहीतर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर ह्या जगातून गेले नसते. म्हणजे हे श्रील प्रभुपाद सांगतात. म्हणजे याच्यातून आपण काय संदेश घेऊ शकतो? ह्याच्यामध्ये आपण एक संदेश घेऊ शकतो की जसं प्रभुपाद शिष्यांनी या गौडीय मठाचे जे शिष्य होते भक्ती सिद्धांतांचे, त्यांनी याचं तर पालन केलं नाहीच त्यांच्या गुरु महाराजांच्या आज्ञेचं. त्यामुळे गौडीय मठ स्थापन झाला, परंतु त्यातील एका शिष्याने ही आज्ञा स्वीकारली. म्हणजे ते कोण? श्रील प्रभुपाद. जेव्हा श्रील प्रभुपाद 1965 मध्ये अमेरिकेमध्ये गेले आणि 66 मध्ये त्यांनी इस्कॉन संस्थेची स्थापना केली आणि साधारणतः 70 का 71 मध्ये त्यांनी जेबीसी ची स्थापना केली. आणि जेबीसी ची स्थापना केली त्याच्यानंतर 1977 मध्ये प्रभुपाद ह्या जगातून निघून गेले. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 वर्ष ही जेबीसी प्रभुपादांच्या अध्यक्षतेखाली कार्य करत होती. आणि जेव्हा हे प्रभुपाद या जेबीसी मध्ये प्रभुपाद पण त्या मीटिंगला उपस्थित असायचे आणि प्रभुपाद सांगायचे, जरी कुठलाही निर्णय घ्यायचा म्हटलं तरी त्यांचे शिष्य म्हणायचे, प्रभुपाद तुम्ही सांगा आता काय करायचे. प्रभुपाद सांगायचे, नाही तुम्ही सांगा, तुमचं मत द्या, तुमचं म्हणणं काय आहे, असं प्रत्येकाला त्या सभासदाला विचारायचे आणि सर्वांना सामावून घ्यायचे प्रभुपाद म्हणायचे, मी जर सांगितलं तर त्याच्यातून मार्ग निघणारच आहे, पण तुम्ही कधी शिकणार, तुम्ही कधी जबाबदारी घेणार. अशा पद्धतीने प्रभुपादांनी त्यांच्या शिष्यांना घडवलं की एकत्रित येऊन आपण कशा पद्धतीने हे सेवा केली पाहिजे, एकत्रित येऊन आपण कशा पद्धतीने हे कार्य केलं पाहिजे. आणि तुम्ही कृष्ण ह्याच्यामध्ये प्रभुपादांचे जे पुस्तक आहेत, प्रभुपाद लीलामृत मध्ये ह्या घटनांचा खूप ठिकाणी उल्लेख येतो की अशा जेबीसीच्या मीटिंग व्हायच्या आणि त्याच्यामध्ये प्रभुपाद कशा पद्धतीने शिकवायचे की एकत्रित येऊन कसं केलं पाहिजे. आणि जेव्हा प्रभुपादांच्या लक्षात आलं की माझे शिष्य आता एकत्रित येऊन या संस्थेचा प्रचार करत आहेत, हरिनामाचा प्रचार करत आहेत, तेव्हा प्रभुपादांना खूप आनंद वाटला ह्या गोष्टींचा. म्हणजे प्रभुपादांच्या शिष्यांनी केलं नाही, ते प्रभुपादांनी केलं. आणि प्रभुपादांच्या नंतरही हे का घडत आहे, तर प्रभुपादांचे जे शिष्य आहेत त्यांनी हे ऍक्सेप्ट केलं. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचे जे शिष्य होते त्यांनी जो वाद घातला, तसा प्रभुपाद गेल्यानंतर प्रभुपादांच्या शिष्यांनी तसे नाही केले. प्रभुपाद गेल्यानंतरही त्यांनी ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम असा आहे की इस्कॉन ही संस्था ही नुसती अस्तित्वातच नाही, तर तिची भरभराट होत आहे इस्कॉन ह्या संस्थेची. आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपले गुरु महाराज असतील किंवा श्रील प्रभुपाद असतील यांच्या तत्वानुसार आपण जर आपले जीवन व्यतीत केले, प्रभुपादांच्या मार्गदर्शनाखाली आणि एकत्रित येऊन जर आपण सेवा केली, तर नक्कीच इस्कॉन मध्ये तर वाढ होईलच, पण त्या वाढी बरोबर आपले जीवनही आध्यात्मिक दृष्ट्या खूप चांगल्या पद्धतीने घडेल. तर ही जी गोष्ट सांगितली, तर ह्याच्यातून आपण काय बोध घेऊ शकतो, तर कितीतरी ह्याच्यापेक्षा अजून कुठलंही उदाहरण आपल्याला पाहायला मिळणार नाही की ज्या पद्धतीने एकत्रित येऊन जर कार्य केलं, सेवा केली, तर कशा पद्धतीने आपल्याला आध्यात्मिक फायदा बनू शकतो. आणि अजून एक उदाहरण आहे की चैतन्य चरितामृत मधलं की चैतन्य महाप्रभू की ज्यांनी आपल्याला हा महामंत्र दिला, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
तर हे चैतन्य चरितामृत जे आहे, त्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला पण बघतो की जे काही दिलेलं आहे की त्याच्यातील सगळ्यात महत्वाचं जर आपल्याला काय दिलं असेल तर हरिनाम. आणि त्या हरिनामामध्ये चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला काय दिले? नाम संकीर्तन. की ते चैतन्य महाप्रभू म्हणत आहेत की मला हजारो हातांची गरज आहे, हा, हे प्रेमधन वाटण्यासाठी. मग जर आपल्याला सेवा करण्याची ती संधी मिळत आहे, तर ती पण जर आपण एकत्रित येऊन केली, तर ते आपण किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि किती लोकांना हे हरिनाम आपण देऊ शकतो म्हणजे आपण त्याचं माध्यम बनू शकतो. आणि याचा गोडवा जो आहे तो आपण सगळेच जण अनुभवतो की जेव्हा घरी आपण एकटे बसून कीर्तन करतो, तर त्या कीर्तनामध्ये किती उत्साह येतो आपल्याला. आपल्याला जेव्हा आपण तेच कीर्तन आपण मंदिरामध्ये करतो सगळे भक्त एकत्रित येऊन, तर किती आनंदाने सगळे त्याचा हे घेत असतात. अगदी आनंदाने कोणी उड्या मारतय, कोणी डान्सिंग कीर्तन करतय, कोण काय कोण जे ते ज्याच्या त्याच्या तंद्रीमध्ये असतं. मग हे कधी शक्य आहे की जेव्हा आपण एकत्रित भक्तांच्या संघामध्ये एकत्रित येतो आणि अशा पद्धतीने आपण संकीर्तन करतो. आणि हे असा जो आनंद आहे जो आपल्या चेहऱ्यावर दिसतो सगळ्यांच्या, जेव्हा सगळ्यांनीच आता हा अनुभव आपण घेत असतो. पण आता कोविडच्या ह्या परिस्थितीमुळे खरं तर आपण हे झूमवर प्रयत्न करतोय हा आनंद घेण्याचा. तर एकत्रित येऊन जेव्हा आपण संकीर्तन करतो तेव्हा आपल्याला किती आनंद मिळतो. तेच आपण जेव्हा एकटे एकटे करत असतो तेव्हा नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये एवढा उत्साह वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हरिनाम. की हरिनाम जेव्हा जप करायचा म्हटलं तर आपल्याला नेहमी सांगितलं जातं की भक्तांच्या संघामध्ये आपण जप केला पाहिजे. मग का बरं एकत्रित येऊन जप करायचा असतो? या दोन मुख्य गोष्टी आहेत भक्तीच्या, नामसंकीर्तन आणि हरिनाम. आणि ह्या दोन्ही गोष्टी भक्तांच्या संघात सांगितलेल्या आहेत. जेव्हा आपण घरी बसून एक माळ हातात घेतो आणि जेव्हा जप करायला बसतो तेव्हा आपल्याला नक्कीच तो उत्साह वाटत नाही आतून. जरी उत्साह आला तरी जो भक्तांच्या संघामध्ये जे एकत्रित येऊन हरिनाम घेतो त्याचा आनंद काही तो वेगळाच असतो. आणि मला असं वाटतं की आपण झूमवर सुद्धा, आता मंदिर नाहीयेत, मंदिरं बंद आहेत, पण झूमवर सुद्धा आपल्याला ह्याचा अनुभव येतो की जेव्हा झूमवर श्रीमान नंददुलाल प्रभूजी अशा पद्धतीने जप घेतात एकत्रित येऊन आणि आपण तो जप करतो, तेव्हा असं ते कसं भ्रमर कसं गुंजन करतं, अगदी तसे सगळ्या भक्तांचे असे वेगवेगळे वेगवेगळे आवाज असतात आणि कानामध्ये आपल्या गुंजन करतात आणि त्यांच्या त्या आवाजाने आपलं ते हरिनाम त्याच्यामध्ये एकत्रित होतं. आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा जप करतो त्या जपामध्ये आपल्याला सुद्धा उत्साह तर येतोच, परंतु त्या हरिनामावर मन एकाग्र करण्यासाठी आपल्याला मदत होते. तर मग ह्या छोटी गोष्ट नाही, ही भक्तीमधली खूप महत्वाच्या दोन गोष्टी आहेत की याला जर आपल्याला भक्तांची गरज आहे, तर मग आपल्याला इतर गोष्टींना तर किती गरज आहे एकत्रित येऊन करण्याची. जसं महाप्रभूंच्या जीवनामध्ये आपण बघतो षड गोस्वामी जे आहेत, रूप सनातनजी, रूप रघुनाथ दास गोस्वामी, गोपाल भट्ट गोस्वामी, हे जे 6 गोस्वामी होते. तर तर ह्या गोस्वामींनी जेव्हा महाप्रभूंनी त्यांना वृंदावन मध्ये जाण्याची आज्ञा दिली, तसं पाहायला गेलं तर गोस्वामी म्हणजे कोणाला म्हणायचं? गो म्हणजे इंद्रिय आणि स्वामी म्हणजे त्याला नियंत्रण करणारे, की ज्यांनी त्याला पूर्ण नियंत्रित केलेलं आहे आपल्या इंद्रियांना, असे हे गोस्वामी. आणि हे गोस्वामी जे होते ना, षड गोस्वामी, हे प्रत्येकाचं वेगवेगळं एक वैशिष्ट्य होतं. प्रत्येक जण वेगवेगळे होते. म्हणजे जसं आता बघितलं की रघुनाथ दास गोस्वामी हे विरक्तीचं उदाहरण होतं. रूप गोस्वामी यांनी अनंत अशी पुस्तक ग्रंथ लिहिले, सर्व शास्त्रांचं सार काढून आपल्याला प्रदान केलं त्यांनी, असे हे रूप गोस्वामी. सनातन गोस्वामींनी तिथे जाऊन, आता जे आपण कधी वृंदावन मध्ये गेलो तर तिथे गेल्यावर आपण भगवंतांच्या वेगवेगळ्या लीलास्थळी बघतो. जसे श्यामकुंड आहे, राधाकुंड आहे, किंवा वेगवेगळ्या कालियाला जिथे भगवंतांनी कालियाला जिथे चांगली अद्दल घडवली तो डोहा आहे. म्हणजे अशा प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या लीला. तर ते एकेकाळी पूर्ण ते नामशेष झालेलं होतं. कुठलीही लीलास्थळी तिथे नव्हती. तर अशा पद्धतीने महाप्रभूंनी त्यांना आज्ञा दिली होती की तिथे जाऊन ह्या लीलास्थळींचं तुम्ही पुनरुत्थान करा आणि ते शोधून काढा. तर यांनी ते तर केलंच, पण त्याच्याबरोबर तिथे जाऊन त्यांनी मंदिरही स्थापन केली. म्हणजे हे सगळे षट गोस्वामी जे 6 गोस्वामी होते, हे प्रत्येक जण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळं त्यांच्यामध्ये वेगवेगळं ज्ञान असेल किंवा वेगवेगळी जी काही गोष्ट असेल, जसं प्रत्येक माणूस हा वेगवेगळा बनलेला असतो, अगदी तशा पद्धतीचे होते. परंतु यांचं ध्येय काय एक होतं की भगवंतांची भक्ती. मग हे 6 गोस्वामी जेव्हा अशा पद्धतीने वृंदावन मध्ये गेले आणि वृंदावन मध्ये गेल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने तिथे कार्य केलेलं आहे
आज त्याच्यामुळे आज आपण ह्या कृष्ण भक्तीची फळे चाखू शकतोय आणि ते वृंदावन आज आपल्या ह्या डोळ्यांनी आपण त्याचं दर्शन घेऊ शकतो. आणि जसं की मी म्हंटल की आपल्याला आता आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की माताजी एकावर एक उदाहरणं देत आहेत, शास्त्रामधलं सांगतायत, पण हे किती अवघड आहे की एकत्रित येऊन कार्य करणं. की नक्कीच की आपल्यालाही प्रश्न पडू शकतो की एकत्रित येतो, पण काही समस्याही आपल्याला असतात त्याच्यामध्ये, की त्या समस्यामध्ये आपण बघू शकतो की पेशन्स, सहनशीलता लागते. की जेव्हा एकत्रित ग्रुपमध्ये येतो तेव्हा प्रत्येकाचं वेगवेगळं काही काही गोष्टी असतात, प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं, प्रत्येक जण काहीतरी वेगळं सजेस्ट करतो. आपण एक मांडलं की दुसऱ्या 4 जणांनी वेगळं मत दिलं की आपल्याला कुठेतरी थोडंसं हे होतं की अरे माझ्या मताला विरोध केला. म्हणजे हे जे पेशन्स असतात किंवा समजून घेण्याचा अभाव, किंवा समजून वेगवेगळे दृष्टिकोन, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो हे आहे तर तो म्हणजे वेगवेगळे दृष्टिकोन. तर हे दृष्टिकोन, तर आपण याच्यावर कशा पद्धतीने मात करू शकतो. तर वेगवेगळ्या दृष्टिकोनाचं जर आपण जर उदाहरण बघितलं तर आपण एक बघू शकतो की महाभारतामध्ये सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे कुठलं असेल तर ते पाची पांडव. हे पांडवांचं उदाहरण आपण बघू शकतो की हे पांडव किती वेगवेगळ्या स्वभावाचे होते. की हे पांडवांचा स्वभाव प्रत्येक जण वेगवेगळ्या स्वभावाचा होता. भीम कशा पद्धतीने अग्रेसिव्ह होता, युधिष्ठिर महाराज हे किती सहनशील होते, अर्जुन कसा एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणारा होता, नकुल सहदेव हे स्वामीनिष्ठ भक्त होते. म्हणजे हे जे वेगवेगळ्या स्वभावाचे हे पाची पांडव आणि यांना एकत्रित बांधणारे 3 धागे होते. तर हे 3 धागे कोणते की एक स्वतः श्रीकृष्ण हे ते धागा आहेत आणि त्यांची माता कुंती ही आईच्या प्रेमाने हे पाची पांडवांना तिने बांधून ठेवलेलं होतं. आणि दुसरी म्हणजे त्यांची पत्नी द्रौपदी, हे द्रौपदीचाही तेवढंच कॉन्ट्रीब्युशन आहे की ह्या पाची पांडवांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वभावाच्या असणाऱ्यांना तिने एकत्रित पत्नीच्या प्रेमाने त्यांना बांधून ठेवलं होतं. तर मग आता आपण विचार करू शकतो की याच्यामध्ये काही वेगवेगळे विरोध करणारे त्यांच्या जीवनामध्ये नव्हतं होत का असं? पांडवांच्या जीवनामध्येही होत होतं. पांडवही एक मत मांडलं की दुसरा त्याला विरोध करायचा, तिसरं मत मांडलं की चौथ्याचं वेगळं यायचं. अशा पद्धतीने त्यांचेही वेगवेगळे हे दृष्टिकोन होते. परंतु हे पाची पांडव त्यांच्या जीवनामध्ये कुठलीही समस्या आली तरी ते शेवटी फायनली कोणाकडे जायचे? श्रीकृष्णांकडे जायचे. की चला ठीक आहे, आपलं मत आता वेगवेगळं आलंय, आपण भगवान श्रीकृष्णांकडे जाऊया. आणि जेव्हा श्रीकृष्णांना ते विचारायचे आणि श्रीकृष्ण जे सांगायचे तो त्यांच्यासाठी अंतिम निर्णय असायचा. म्हणजे असं नाही की ते कितीतरी वेळा त्यांच्यात इतके युद्धाच्या प्रसंगी सुद्धा त्यांचं कितीतरी वेळा वाजलं असेल. भले ते किती ठिकाणी ते भांडणं त्यांची वादविवाद व्हायचे, परंतु ते ज्या पद्धतीने एकत्रित यायचे ती एकत्रित येण्याची वृत्ती बघून भगवंत नेहमी त्यांच्यावर कृपा करायचे आणि भगवंत नेहमी आनंदित असायचे ह्या स्वभावामुळे. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो तर पाची पांडवांमध्ये जर असे वेगवेगळे दृष्टिकोन येत असतील तर आपली काय कथा? मग आपल्या जीवनामध्येही असे वेगवेगळे दृष्टिकोन येऊ शकतात. आपल्या जीवनामध्ये 2 व्यक्ती आहेत आणि 2 व्यक्तींमध्ये मतभेद हे राहणारच आहेत. जर अशा पद्धतीने 2 व्यक्तींमध्ये काही दृष्टिकोन आहेत, दोघेही प्रामाणिक आहेत, दोघेही 16 माळा जप करतायत, नियमांचं पालन करतायत, एक म्हणतोय की नाही नाही मी माझेच म्हणणे खरे आहे. का? कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट मांडतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की नाही मी म्हणेल तीच गोष्ट खरी आहे किंवा त्याच पद्धतीने गेलं पाहिजे. खरं तर हे आपल्याला का वाटत असतं? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जो असतो कमी अनुभव आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी असती ती मर्यादा. या गोष्टींमुळे आपल्याला काही गोष्टी स्पष्ट दिसतच नाहीत. आपल्याला वाटतं की आपलं म्हणणं हेच खरं आहे आणि दुसरा म्हणतोय त्या दिशेने आपण नाही गेलं पाहिजे. दुसऱ्याला वाटतं नाही नाही हे असंच गेलं पाहिजे, हेच योग्य आहे आणि दोघेही प्रामाणिक आहेत. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? तर नक्कीच अशा वेळेस जसं अर्जुनाच्या जीवनामध्ये श्रीकृष्ण होते, आपल्या जीवनामध्ये श्रीकृष्ण आहेत का? नाहीयेत. आपल्या जीवनामध्ये श्रीकृष्ण आहेत, परंतु ते आपण त्यांच्यापर्यंत नाही जाऊ शकत. परंतु श्रीकृष्णांचे प्रतिनिधी मात्र आपल्या जीवनामध्ये आहेत, की जे आपले वरिष्ठ असतात, सिनियर्स असतात. त्यांना जाऊन आपण विचारलं पाहिजे, की जेव्हा आपल्याला अशा पद्धतीचे मतं येतात वेगवेगळे आणि जेव्हा आपले जे सिनियर असतात, आपल्याला कळत नाही, की मी मगाशी म्हटल्यामुळे आपल्या अनुभव आपला जो मर्यादित अनुभव असतो त्यामुळे ते जेव्हा त्या दोन्ही गोष्टींचं सार काढतात आणि ते सार काढून आपल्याला त्याच्यातून मार्ग काढून देतात. आणि जेव्हा 1 मिनिट
सॉरी, ते सार काढून देतात आपल्याला. आणि जेव्हा अशा पद्धतीचं सार काढलं जातं तेव्हा दोन्ही भक्त हे आनंदित होतात. म्हणून सांगण्याचं इंटेन्शन काय, की कुठलीही गोष्ट असते तेव्हा दोन व्यक्ती, जितक्या व्यक्ती असतात तितके मतभेद येतात आणि विचार हे असलेच पाहिजेत वेगवेगळे, त्याच्याशिवाय पण जडणघडण होत नाही. परंतु आपण त्याच्या पद्धतीतून त्यातून कशा पद्धतीने मार्ग काढला पाहिजे हे आपण शिकलं पाहिजे. म्हणून श्रीकृष्णांनी पांडवांना ही नेहमी साथ दिली. जसे 5 पांडव, त्यांच्या 5 मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे 5ही पांडव जर अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्वभावानुसार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गी जर गेले असते, तर हा जी त्यांनी जर ही एकजूट ठेवली नसती तर आज महाभारताचा निकाल काहीतरी वेगळा झाला असता. आणि म्हणून ज्या पद्धतीने ते वेगवेगळ्या स्वभावातूनही ते एकत्रित यायचे आणि कार्य करायचे, ते बघून भगवान श्रीकृष्ण हे नेहमी प्रसन्न, त्यांच्यावर प्रसन्न असायचे. आता ही झाली पांडवांची एकी. कधी कधी आपण समाजामध्ये बघतो की काही नैतिक मार्गाने असणारी एकी असते, काही अनैतिक मार्गाने ही एकी असते. अनैतिक मार्गाने म्हणजे आपण बघू शकतो की कौरवांचं उदाहरण जे आहे, ते पण एकी एकी होती त्यांची. ते पण हे 5च पांडव होते, पण हे 100 कौरव होते. परंतु ते कुठल्या मार्गाने एकत्रित झाले होते, तर ते अनितीच्या मार्गाने. जेव्हा समाजामध्ये सुद्धा अशा पद्धतीची लोक दिसतात आपल्याला, अनैतिक मार्गाने, अनितीच्या मार्गाने ते एकत्रित झालेले असतात, परंतु त्याला शेवटी यश येत नाही, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. कुठलीही एकी जेव्हा आपण आपल्या ऐहिक सुखासाठी एकत्रित येतो आणि दुसरी एकी असते ती भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी. जेव्हा आपण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी एकत्रित येतो, की जसे कौरव जे आहेत ते स्वतःच्या इंद्रियांच्या सुखासाठी एकत्रित आले होते. आणि इथे आपण बघू शकतो की इथे भगवंतांच्या आनंदासाठी 5ही पांडव नेहमी एकत्रित आले होते. की जेव्हा अर्जुन हा युद्ध करण्यास तयार नव्हता, पण जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तो दृष्टिकोन अर्जुनाला दाखवला, अर्जुनाने तत्क्षणी युद्ध करण्यास सुरुवात केली. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की ते भगवंतांसाठी एकत्रित आलेले होते. म्हणून या समाजामध्ये आपण बघू शकतो की 2 प्रकारच्या एकी आहेत. एक ऐहिक सुखासाठी, स्वतःच्या सुखासाठी, आणि एक भगवंतांच्या सुखासाठी. तर ही जी एकी असती, जेव्हा आपण आपल्या लोभासाठी एकत्रित येतो तेव्हा ती शाश्वत राहत नाही. जसं आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो इतिहासामध्ये, की औरंगजेबाने त्याच्या वडिलांनाही, त्याच्या पित्यालाही ठार मारलं, शहाजहानांना. हे कशासाठी, तर स्वतःच्या ऐहिक सुखासाठी, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी. समाजामध्ये आपण बघू शकतो की भावाभावांमध्येही युद्ध होत ते, सॉरी, भावाभावांमध्येही वाद होत असतात. आणि कितीतरी अशा घटना आपण पेपरमध्ये वाचतो की ह्या भावाने त्याची हत्या केली, त्याने त्याची हत्या केली. तर हे का घडत आहे, तर हे येतात, हे कशासाठी येतात, तर स्वतःच्या इंद्रिय सुखांसाठी ते एकत्रित येतात. आणि जेव्हा अशा पद्धतीचे लोक एकत्रित येतात, खरं तर त्यामध्ये काही अर्थ राहत नाही. की ते जर अशा पद्धतीने, कारण तिथे जे मुख्य जो धागा आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की मुख्य जो धागा आहे तो जो आहे तो भगवंत, भक्ती, ती तिथे नाहीये. तिथे स्वतःच सुख, इंद्रिय तृप्ती आहे. आणि जेव्हा भगवंतांना बाजूला सारून आपण तिथे एकी करण्याचा प्रयत्न करतो, साहजिकच तिथे स्वार्थ येतो. आणि जेव्हा स्वार्थ येतो तेव्हा ती एकी ही टिकत नाही. म्हणून मी आता, मला ना एक उदाहरण आठवते, की जसं काही दिवसांपूर्वीच आमच्या घरामध्ये काही फर्निचर कलरचं काम वगैरे चालू होतं. तर त्याच्यातून मला एक उदाहरण छानसं आठवतंय, की जसं ते भिंतीला जे आहे, भिंतीला आपण कलर देतो, रंग देतो, तर त्याच्यामध्ये काहीतरी एक चिकटसा द्रव असतो. तो जर द्रव त्यामध्ये नसेल, तर तो कलर भिंतीला राहील का? नक्कीच राहणार नाही. तो कलर खाली येईल. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी एक असं लिक्विड असेल किंवा काहीतरी चिकटवण्याचं काम करतं. मग ते चिकटवण्याचं काम करतं, त्यामुळे तो रंग भिंतीला राहतो. मग ते चिकटवण्याचं जे काम करत आहे, तर ते जे काही लिक्विड आहे, द्रव आहे, तर ते शाश्वत असलं पाहिजे. असे नाही की 4-2 दिवस झालं आणि ते लगेच निघलं. म्हणजे तो जो पेंट आहे, त्याच्यामध्ये जो घटक आहे, तो शाश्वत असला पाहिजे. आणि तो जर नसेल तर तो कलर निघून जाणार. जसं की एखादं 2 लाकडं आहेत. आपण कागद, जर वहीचं पान निसटलं, पेज निसटलं, तर त्याला चिकटवण्यासाठी आपण काय करतो? तर आपण गम वापरतो. आणि गम वापरतो. आणि तेच जर गम आपण जर एखादं फर्निचरचं काम करतोय, एखादं लाकूड आहे, किंवा फर्निचर करतोय, त्याला चिकटवण्यासाठी आपण जर ते गम वापरलं, तर ते राहील का हो? ते राहणारच नाही. त्याला 1-2 महिने झाले की त्याचा पाय निसतेल, दुसरीकडून कुठून तरी काहीतरी लाकूड निघेल. कारण ते जे गम आहे, तर ते गम कशा पद्धतीचं आहे, तर ते गम हे तात्पुरतं आहे. 1-2 महिन्यापुरतं ते राहील. मग नंतर आपण म्हणू की अरे, मी तर हे गम लावलं होतं, हे कसं काही निसटलं? तर आपण, आपल्याला कोणी मूर्ख म्हणेल. मूर्ख, अरे ते गम आपण त्याच्यासाठी वापरतो का? गम हे फक्त आपण वहीच्या पानासाठी चिकटू शकतो. त्याच्यासाठी काय पाहिजे? फेविकॉल पाहिजे, की जे स्ट्रॉंग आहे.
मग ते ह्याच्यातून आपण किती छोटी गोष्ट आहे रोजच्या व्यावहारिक जीवनामध्ये, जर 2 वहीच्या पानाला गम चालते, परंतु स्ट्रॉंग त्या जर फेविकॉल जर आपण लाकडाला वापरलं, गम वापरलं, तर ते लाकूड चिकटणार नाही, 1-2 महिन्यामध्ये निसटणार. अगदी तसंच भगवंत सुद्धा त्या फेविकॉल सारखे आहेत आपल्या जीवनामध्ये. म्हणजे हे उदाहरण त्याच्याशी हे होऊ शकत नाही, मॅच होऊ शकत नाही, परंतु एक समजण्यासाठी सांगते की भगवंतांना सुद्धा भगवंत एक शाश्वत घटक आहेत त्यामधला, ते द्रव आहेत, आणि भगवंतांना जर आपण बाजूला सारलं तर हे शाश्वत काळासाठी आपल्याला मिळणार नाही. त्याच्यात कधी ना कधी तो स्वार्थ डोकवेल, आणि जेव्हा तुझं माझं असा स्वार्थ डोकावला जातो आणि भगवंतांना बाजूला काढलं जातं, तेव्हा त्याच्यातून नक्कीच वाद येतात, वाद होतात. आणि ती जी एकजूट आहे, भले ती सामाजिक दृष्टीने असेल, भौतिक दृष्टीने असेल, आध्यात्मिक दृष्टीने असेल, ती एकी म्हणू शकत नाही आणि ती टिकूही शकत नाही. आता आपण समाजामध्ये बघू शकतो की लहान लहान गोष्टींसाठी लोक एकत्रित येतात. किती लहान लहान गोष्टींसाठी एकत्रित येतात. म्हणजे काही सांगतात की काही सांस्कृतिक गोष्टी, काही सामाजिक असेल किंवा भावनिक, अशा पद्धतीचे दाखवतात ते एकत्रित येण्यासाठी. परंतु ही कारणं आहेत, आणि ही काही जास्त काळासाठी ही कारणं टिकू शकत नाही त्याच्यामध्ये. जसं की आता किती आपण उदाहरण अशी बघू शकतो की जे आई वडील थकलेले असतात, आणि थकलेले, समजा एखाद्या आई वडिलांकडे खूप मोठी प्रॉपर्टी आहे आणि आई वडील थकलेले आहेत, त्यावेळेस त्या मुलांच्या किती फेऱ्या वाढतात आई वडिलांना भेटण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी. काही मुलं अशी असतात की ते आयुष्यभर कधी डुंकूनही आई वडिलांकडे बघत नाहीत, पण शेवटच्या वेळेस मात्र ते खूप एरझारे घालतात. का घालतात? का तुम्ही तर एवढ्या वर्ष कधी आई वडिलांकडे फिरकले नाही, तर आता कसे काय? अहो, आता त्यांचं किती दिवसांचं आयुष्य राहिलेलं आहे, ते किती दिवसांचे सोबती आहेत, आणि आता ते काही दिवसांनी जाणार आहेत. मग ते जाणार आहेत तर त्यांच्या समोर आम्ही एक प्रेमाचं दाखवतोय त्यांना की आम्ही भावंड जो आहोत ते किती एकमेकांवर प्रेम करत आहोत, आणि अशा पद्धतीने जेव्हा आम्ही प्रेम करतो एकमेकांवर, त्यांना दिसेल तेव्हा ते आनंदाने त्यांची प्रॉपर्टी आमच्या नावावर करतील. तर याच्यामध्ये बघतोय आपण की किती मोठा स्वार्थ आहे ह्याच्यामध्ये. अगदी तशा प्रकारे जेव्हा समाजामध्ये लोक एकत्रित येतात, म्हणजे जसं तो स्वार्थ आहे तो एका गम प्रमाणे आहे, आणि जसं ते एकत्रित येतात तसं ते किती शाश्वत काळासाठी आहे का? नक्कीच नाही. ते काही काळाने सगळं विस्कळीत होणार आहे. मग तशाच प्रकारे हे लोक ह्या भौतिक जगामध्ये लोक एकत्र येत आहेत त्या गम प्रमाणे, आणि त्यांचा स्वार्थी भावनेतून ते एकत्रित येतात. आणि जेव्हा अशा प्रकारे स्वार्थी भावनेने ते एकत्रित येतात, अशाश्वत गोष्टी ते वापरत आहेत तिथे शाश्वत गोष्टींसाठी, पण ते त्यांना यश येणार नाही. जसं एकत्रित येण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे? जेव्हा तुम्ही एकत्रित येण्याचं म्हणता, त्यावेळेस आपण परमेश्वर, म्हणजे भगवंत आहेत, भगवंतांचं नाम आहे, भगवंतांचा प्रसाद आहे, भक्त आहेत, श्रील प्रभुपादांची पुस्तकं आहेत, ही शाश्वत काळासाठी आहेत. आणि ही जेव्हा आपण हा शाश्वतीकडे जाणारा रस्ता आहे, जेव्हा आपण या शाश्वत गोष्टींवर भर देऊ, तेव्हा आपण ह्या शाश्वत गोष्टींवर भर दिल्यानंतर तेव्हा ती एकीही शाश्वत राहणार आहे. आणि हे बाहेरच्या जगामध्ये होऊ शकत नाही, कारण बाहेरच्या जगामध्ये शाश्वत गोष्टींसाठी अशाश्वत गोष्टींचा वापर केला जात आहे. अशाश्वत म्हणजे भगवंतांना त्यांनी पूर्ण बाजूला काढलेलं आहे, की त्यांनी भगवंतांना त्यामध्ये ठेवलेलं नाहीये, आणि भगवंतांना त्यांनी बाजूला काढून त्यांना आनंद पाहिजे शाश्वत काळासाठी, पण अशाश्वत गोष्टींचा ते वापर करतायत. आणि इथे आपण बघू शकतो भक्तीमध्ये की शाश्वत गोष्ट मिळवण्यासाठी शाश्वत गोष्टींचाच वापर केला जातो. जिथे एखादी गोष्ट अशाश्वत आहे आणि तिला तुम्ही मध्ये ठेवली, तर ती निघून गेल्यानंतर त्याच्यात काही अर्थच राहणार नाहीये. जसं भक्तीमध्ये आपण भगवंत हे शाश्वत आहेत, भगवंतांचे भक्त हे शाश्वत आहेत, आणि यांना केंद्रित ठेवून आपण जेव्हा आपल्या नातेसंबंधांमध्ये असेल किंवा आपल्या भक्तिमय जीवनामध्ये असेल किंवा सामाजिक कुठल्याही गोष्टींमध्ये तुम्ही एकत्रित या, तिथे असेल, तेव्हा नक्कीच आपल्याला ह्या शाश्वत गोष्टी जेव्हा आपण केंद्रित ठेवू, तेव्हा आपल्याला मिळणारा आनंद आणि त्यातून मिळणारी ही जी एकी आहे, ही कायमस्वरूपी टिकू शकते. की जसं आता पहिलं जे आहे, आपण बघू शकतो की वर्णाश्रम सिस्टीम, जसं आई वडील, एक उदाहरण देते, आपण त्याच्यामध्ये डीप मध्ये नको जायला, की जास्त की जसे आई वडील आहेत, आई वडील, मुलगा मुलगी, असं चौकोनी कुटुंब असतं. आणि त्या चौकोनी कुटुंबामध्ये आई कुकिंग करते, मुलाचं काम काय, त्याचा अभ्यास करायचा, मुलीचं तिचा वेगळा अभ्यास करायचा, वडील काय करतात, पैसे कमवतात. कोणासाठी? कुटुंबासाठी. आणि जर कोणी कुटुंबातला मुलगा किंवा मुलगी जर आईला म्हणाले की आई, तू किती ग श्रेष्ठ आहेस, तू किती करतेस, तू सर्वांच्यात श्रेष्ठ आहे. आणि तेव्हा आई काय म्हणेल
की अरे बाबा मी करते हे सगळं, पण आणून देण्याचं काम कोण करतं? तुझे पप्पा करतायत. पैसे कोण कमवतंय? ते कमवतंय. ते कमवून देतायत म्हणून मी आज ही गोष्ट करू शकते. त्यांनी जर नाही दिलं कमवून तर मी कुठून काय करणार ना? ह्या गोष्टी मी कुठून कुठून हे करणार? म्हणजे सांगण्याचं की जेव्हा समाजामध्येही अशा पद्धतीचे लोक कार्य करत असतात. कोणी नोकरी करतंय, कोणी व्यवसाय करतंय, कोणी भगवंतांच्या नामाचा प्रचार करतं, कोणी जे भगवंतांच्या नामाचा प्रचार करत आहेत त्यांना मदत करते. प्रत्येक जण वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळे हे घटक आहेत. हं? आणि पहिली जी गोष्ट पहिली जे वर्णाश्रम सिस्टीम होती की जसं ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, हे पण अशा पद्धतीनेच कार्य करत होते. आणि याच्यामध्ये प्रत्येक जण प्रत्येक जणामध्ये तेवढं स्किल होतं. प्रत्येक जण प्रत्येकाच्या सेवेमध्ये निपुण होता. पण तरीही ते एकमेकांवर आश्रित होते, एकमेकांवर अवलंबून होते. की जसं जेव्हा आई एखाद्या मुलाला सांगते की वडील कमवून देतात, कमवून आणतायत म्हणून मी करू शकते. म्हणून त्या कुटुंबामध्ये हरे कृष्ण. आवाज येत नाहीये. हो हो. आवाज येत नाहीये. हरी बोल. हरी बोल. हा येतोय आता. येतोय. हरी हा येतोय आता आवाज. लक्ष हरी बोल. कुटुंबामध्ये प्रत्येक घटक हा जण तेवढेच हे महत्व अवलंबून आहेत हे प्रत्येक जण. सिस्टीम जी होती एकत्रित बांधण्यासाठी एक महत्वाचा होता. तो म्हणजे त्या सिस्टीम मध्ये आणि जे म्हणजे शाश्वत भगवंत हे शाश्वत आहे. जाती भेट आणि स्वार्थ डोकवायला लागला की पूर्ण कोलॅप्स झाली. आणि ती दुसरी व्यक्ती शिवाय कोण शाश्वत आहे? कोणच नाही. भगवंता सगळी समाज व्यवस्था ढासळती. आणि ज्यामध्ये जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण अस्तित्वात मध्यम पद्धतीने चालली, कुठलाही वाद नाही, शूद्र आहे तो त्यांच्या सगळ्या त्यांना तेवढा एकमेकांना आपण आदर करत नाही. एकच युद्ध असतील किंवा इतर चुकीच्या गोष्टी गावात होती. म्हणून आपण बघू शकतो की जो पंत होते तो या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या
पद्धतीने चालेल. जेव्हा भगवंत त्या सिस्टीम मधून बाहेर काढलं गेलं, ही पूर्ण जीवनामध्ये भले ते अध्यात्म असेल, भौतिक जीवनात गोष्टीमध्ये जोपर्यंत आपल्याला सेल्फ ठेवून जीवन जगत नाही, त्याच्यामध्ये हा स्वार्थ असेल, स्ट्रॉंग की आपल्या तृप्तीची, या सगळ्या ह्या गोष्टी तोपर्यंत हे शाश्वत मर्यादेपर्यंत त्याच्यामध्ये आपण यश येऊ शकतो. तेव्हा अशा पद्धतीने वेगवेगळ्या व्यक्तिमत्वानी घडली असतात जेव्हा एकत्र येतात. याच्यातून आपण काय शिकू शकतो? त्यातून आपण सेवांमधून जो मिळणारा आनंद आहे, ते आता आपल्या मंदिरा आनंद घेत असेल, जसे हारसे आहे, तसा आपला भारत देश हा काय आहे की विविध संस्कृतीने नटले. तसा जर विचार केला तर विविध प्रकारची हे देश, आणि मग जर ही संस्कृती आपल्याला टिकवून ठेवाय, कुठे ना कुठे आपल्याकडून आपल्याला जिथे काही प्रयत्न करता येईल तिथे आपण फुल ना फुलाची पाकळी प्रयत्न करायला पाहिजे. दुसरे म्हणजे आपण आहे तर ही वारी जी आहे, आज हजरे येतात न बोलव, पण त्यांना कुणी पत्र लिहितंय का, कुलरित्या ती वारी चालतात. म्हणजे हे किती किती मोठं उदाहरण आहे. जेव्हा ते त्यांचं सगळ्यांचं काय आहे, भगवंत आहेत, पांडुरंग आहे, त्या पांडुरंगाच्या ओढीने ते जातात. मग तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण जे जीवन जगतोय ते जगू दे. त्या प्रत्येकाचं कार्य हे वेगवेगळं आहे, पण त्या कार्यामध्ये जेव्हा एकत्रित येऊन आपण एक ध्येय जे आहे, ते मुख्य ध्येय आहे, ते सर्वांचं जेव्हा एक असतं, जे शाश्वत ह्या सगळ्या गोष्टींचे जे काही मतभेद असतात, जे काही वादविवाद, ते बाजूला दुय्यम ठरतात. आता बाहेर असं म्हणू शकतो, इस्कॉन मध्ये काही इस्कॉन मध्येही संघर्ष आहेत, इथेही काही चॅलेंज आहेत, आव्हान आहेत, असे इथे काही मतभेद नाहीयेत इथे पण. परंतु इसमध्ये जे केलं जातं की ते शाश्वत गोष्टी आहेत, त्याचा जे औषध आहे ते म्हणजे सेवा, या ज्या गोष्टी आहेत, त्या जगामध्ये जे चॅलेंज आव्हान येत आहे की तिथे आपल्याला कुठलीही आशा नाही, तिथे काही होणार नाही. ज्या केंद्रित ठेवून आपण किती करण्याचा प्रयत्न, तर आशा तरी आहे आपल्याला की आहोत वर चाललेलो आहोत आणि एका शाश्वत गोष्टींना धरून चाललेलो आहोत. नक्की आशा आहे पुढे जाऊन की आपलं नक्की आपल्या राज्याच्या स्तरावर असू दे, की या भगवंतांना बाजूला ठेवून कुठल्याही समस्येचं मध्ये आपल्याला कधी करणाऱ्या गोष्टी आहेत, याच्यातून तर आपल्याला तर जो आनंद मिळतोच, पण त्यासाठी ही खूप चांगल्या गोष्टी आपल्याकडून आपल्यालाही त्याचं बेनिफिट मिळेल आणि कुठे ना कुठे
पण त्याचा मध्ये ना हा पार्ट मी मुद्दामहून शेवटचा ठेवते, कारण प्रभुपाद जे आहेत की प्रभुपादांची पुस्तके वाचली तर प्रभुपाद असं की तुम्ही आता राष्ट्रीय स्तरावर जे वेगवेगळे संघ करतायत, सामाजिक राष्ट्रीय स्तरावर देशाच्या एकोप्यासाठी असतात काही गोष्टी, काही काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रयत्न करत आहेत. पण श्रील प्रभुपाद सांगतात कित्येक तात्पर्याने तुम्ही कितीही एकत्रित येऊन करा, तुम्ही जर भगवून काढत असाल तर त्याच्या यश होणार आहे. त्यामुळे ही गोष्ट ही शाश्वत नाही असं कित्येक प्रभू वाचू शकता. तर हा श्रीमद भागवत श्लोक आहे. हा जर आपण श्लोक आपण घेतला नाही, एकत्रित येणे काय असते किंवा एकत्रित नाही या श्लोकाला, तर ह्या आजच्या लेक्चरला श्लोक आहे हा चौथ्या स्कंदामध्ये. भगवान उवाच वरिद्रं वरणिध्वं भद्रं वो यूयं ते नृपनन्दमाहं संहृदे नवः. श्री भगवान म्हणाले, हे राजकुमारांनो, तुम्हा परस्पर मैत्रीपूर्ण संबंधांमुळे मी फार संतुष्ट झालो. सर्वजण तुमच्यामधील सख्यामुळे मी इतका प्रसन्न झालो आहे, कल्याण इच्छितो. आता तुम्ही माझ्याकडून वर. हा खूप सुंदर श्लोक आहे की जे की यांनी भगवंतांची एकत्रित भक्ती केली, आणि जेव्हा एकत्रित भक्ती केल्यामुळे जेव्हा भगवान विष्णू आले आणि त्याच्यामध्ये भगवान हे श्लोक म्हणतायत, हे तात्पर्य जे मी वाचू की तुमच्यातील सख्यामुळे, म्हणजे तुमच्यातील जे सख्य आहे किंवा तुम्ही जे एकत्रित आला आहात त्यामुळे मी इतका प्रसन्न झालो आहे की ती कुठलाही वर मला मागा, मी तुम्हाला तो वरदान देत आहे. तो श्लोक आहे की हा भागवत की आपण अशा पद्धतीने कार्य करू. काही गोष्टी आपल्या वैयक्तिक थोड्या थांबाव्या लागतात, परंतु जेव्हा एकत्रित येऊन आपण सेवा करतो तेव्हा भगवंत किती आनंदित होतात. ते थोडक्यात हे तात्पर्य वाचते मी, थोडक्यात थोडस आहे पण हे खूप महत्वाचं आहे. तर या तात्पर्यामध्ये श्री आपल्याला काय सांगत आहेत की जे आतापर्यंत जो आपण केला आहे लेक्चर मध्ये, तर त्याचं जे श्रील प्रभुपादांनी या तात्पर्यामध्ये दिला, ऐक्य असल्यामुळे भगवंत म्हणजे याच्यातून एक वाक्यामध्ये प्रभुपाद काय सांगत आहेत की त्यांच्यामध्ये ते ऐक्य होतं आणि त्या एकीमुळे भगवंत त्यांच्यावर संतुष्ट झाले. प्राचीन बहिर्चा स्वतंत्र व्यक्ती होता, परंतु भगवंतांची दिव्य अढळ ऐक्य होते. भगवंतांच्या संतुष्टी प्रीत्यर्थ त्यांची असलेल्या जीवांमधील सहकार्य हीच वास्तविक एकता हो. सुंदर प्रभुपाद लिहित आहेत या वाक्यामध्ये की प्रभुपाद सांगत आहेत की हे भाऊ, पण हे प्रत्येक जण वेगवेगळी व्यक्ती होते. की मी जर ग्रुपमध्ये येतो तेव्हा प्रत्येक जण वेगवेगळ्या स्वभावाचा, प्रत्येक पर्सनॅलिटी, परंतु ही सेवा जी आहे भगवंतांची, आणि ही सेवा करताना जेव्हा ते ऐक्य होतं आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण जे एकमेक सहकार्य करतो तेव्हा ही वास्तविक एकता आहे असे श्रील प्रभुपाद सांगत आहेत. आणि भौतिक जगामध्ये असे प्रभुपाद आहेत. लोक जरी औपचारिक म्हणून अथवा सामाजिक एकत्रित आले तरी त्यांचा प्रत्येकाचा होऊ शकत नाही, कारण जेव्हा आपण एकत्रित उदाहरणार्थ संयुक्त राष्ट्र संघातील प्रत्येक व्यक्तिगत स्वार्थ असतो आणि म्हणून ती
एकोप्याने व्यक्तिगत जीवनामधील त्याची अथवा फाटाफी प्रबळ आहे की कृष्ण सदस्य आणि ऐहिक वस्तूंवरील चॅलेंज आहेत, इथे पण आव्हान आहेत. परंतु प्रभुपाद इथे काय सांगत इथे ह्या गोष्टीमध्ये दोन मते असू शकत नाहीत. जरी काही पण मताच्या पूर्ण क्षमतेनुसार सेवा करणे त्याचे एकमेव ध्येय असते. विचार वेग अंतिम ध्येय जे आहे ते ध्येय काय आहे की भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करणे. हे ध्येय तर प्रत्येक, तसं भौतिक जगामध्ये तसं नाहीये. प्रत्येक राष्ट्र जरी एक आला तर त्या राष्ट्राचं ध्येय वेगळं आहे. या राष्ट्राचे जे अंतिम ध्येय आहे त्यामध्येच मतभेद, इथे काही मत वेगवेगळे विचार दिसले तरी शेवटी अंतिम भक्ती करणे ही वेगळी नाहीये. सेवेच्या संदर्भात ती आध्यात्मिक समजण्यात यावी. प्रभुपाद लिहितात की विचार मन म्हणतात मत पण मनभेद नसावे. म्हणजे मत ही येणारच, त्याला दुसरं मत येतच. आणि जेव्हा अशा मंथन होतं तेव्हा त्या पद्धतीने जरी मतभिन्नता असली तरी ती आध्यात्मिक समजण्यात यावी. आणि भगवंतांची हरी बोल. संदिनी शक्ती माताजी. खऱ्या अर्थाने हा हरी बोल. आवाज थोडासा मध्ये मध्ये ब्रेक होतोय थोडा. मेसेज पण आलाय चॅटवरती आवाज येत नाहीये म्हणून बघा इथं प्लीज. हरे कृष्णा. आवाज येत नाहीये. हा माताजी, आता तुम्ही दिसताय. हा आवाज येतोय. हा येतोय पण तुटक आवाज येतोय माताजी. तो आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय. नाही येते. नाही नाही नाही. रेंज प्रॉब्लेम दिसतोय माताजींना काहीतरी. माताजी रेंज मध्ये येऊन बोलाल का? पण एकंदरीत मेसेज पण आला.